मी एक बहादरपुरा नगरीतील सर्वसाधारण भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे आणि मी 12ही महिने आपल्या शेतातील दररोज साहेब 50 ते 60 वजे याप्रमाणे मी दररोज माल आणत असतो। पण या 3-4 बाजारमध्ये माझा वैयक्तिक 50 ते 60 हजार रुपयाचं नुकसान या प्रशासनाने केलेलं आहे। आणि या उत्पन्न करण्यामध्ये शेतकऱ्यांना तुम्हाला माहिती आहे दिवस रात्र अहोरात्र मेहनत करून आम्ही माल पिकवतो आणि या पिकवलेल्या मालाचं जर मोल भेटत नसेल तर आम्ही यायचे कशाला आहे नांदेडमध्ये? या उठवाउठीमध्ये या व्यापाऱ्यांचंही नुकसान आहे आणि त्याबरोबर आम्हा शेतकऱ्यांचं भयानक नुकसान करण्याचं काम काय केलं आणि आजचं हे आंदोलन आहे। आणि आज गाडीमधला एक साहेब माल माझा आहे, एक पिकअप मधला माझा माल, एक पेंडी कोणी घेतलेला नाही। आज याचं नुकसान भरपाई कोण देणार हे सुद्धा सांगितलं पाहिजे या प्रशासनानं। आणि आम्ही व्यापारी मंडळ साहेब सगळेजण आमच्या आठवडी बाजार यांनी उठलेले आहेत, सगळी मनमानी करत आहेत, कोणाला समोर बसा कोणाला पाठीमागा। आमचं फक्त एकच म्हणणं आहे, आम्ही रोड सोडून फुटपाथवर बसणार पाठीमागा सरकून। जे पण तुम्ही रोडवर आले त्यांना फाईन मारा, जे बी रोडवर येऊ द्या, गाडा येऊ द्या, कोणतं दुकान येऊ द्या, त्यांना 100% फाईन मारा, 100% फाईन मारा। आम्हाला याच्याशी काही विरोध नाही, तुमचे अधिकारी बोलवा, तिथं थांबा आठवडी बाजारसाठी, तुम्ही 100% फाईन मारा रोडवर आल्यानं। रोडच्या पाठीमागे साहेब आम्ही रोडवर आम्ही बसणारच नाही, डिवायडर पाठीमागे आम्ही बसणार। रविवार, बुधवार, मंगळवार आज काय केलं? आज आम्ही मोर्चा घेऊन आलेला आहे साहेब, सगळे मिळून, सगळे व्यापारी ते शेतकरी बांधव सगळे मिळून आम्ही इथं मोर्चा घेऊन आलेला आहे। कसं आहे 10,000 20-20 हजारचा माल राहते, सगळ्याचे घर किरायाचे, कोणाचे सगळं किरायाचं, 10 लेकरं कसे उपाशी येत खावं तर पोट ह्याच्यावरच आहे सगळ्यांचं। आम्ही काय सरकारी ड्युटी नाही आम्हाला, चला बाबा सरकारी हे नाही, बरोबर आहे की नाही? तर आमची एवढीच विनंती आहे साहेबांना की आम्हाला पाठीमागे बसू द्या, रोडवर आम्हाला बिलकुल असं परवानगी देऊ नये, रोडवर आलं तर त्यांना फाईन मारा, आमची पुरी इच्छा आहे। देवा आमच्या जागेवर आम्हाला देवा, आम्ही सोडून बसू आणि आमचा व्यापार होईल काही नाही। आणि आमचं थोडंसं घर आमचं त्याच्यावरच आहे, चालते, लेकरं बाळ आहेत आमचे आणि मी करणार घरात एकटीच आहे हो। आणि आम्हाला जागा सरकून द्यावा, सरकारला सांगा एवढी मेहरबानी। गेल्या 1000चा व्यापार झाला, गेल्या काही झालं नाही, 1000 रुपयाचा गॅड घेतला तर 300 रुपये झाले आमचे, काही झालेलं नाही। आणि तिथं नेमकं चोर आहेत, तिथं पाकिट पिलर आहेत, आमच्या मोबाईल कुठं पिवशा उचलून राहिले पैशाच्या, आमचं तेच नाही सर, आमची जागा आम्हाला द्या एवढीच।